राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली। नेमकं काय आश्वासन दिलं, त्याचबरोबर या लढाईमध्ये कशा सोबत असणार आहेत। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, काय आश्वासन दिलं त्यांनी आणि आता या लढाईमध्ये आणखी बळ आल्यासारखं? लढाईमध्ये बळ येण्याचे खूप मोठं कारण आहे, ते म्हणजे ही लढाई सगळ्यांनी स्वतःचा भाऊ, स्वतःचा लेक, स्वतःचा कुणीतरी पाठीराखा असल्यासारखं कुटुंबातच नव्हे तर गावात विविध क्षेत्रातील जे लोक येतात, जसा सुप्रियाताई आलत्या, त्यांनी सांगितलं एक व्यक्ती म्हणून आम्ही या कुटुंबाला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नव्हे तर पुढे देखील या कुटुंबाच्या सोबत आम्ही राहणार आहोत आणि सर्व कुटुंबाची माहिती त्यांनी घेतलेली आहे। याआधी पवारसाहेब आले होते, रोहितदादा आले होते, आता सुप्रियाताई आल्या। त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला कसं लढायचा, आम्ही काय पाठपुरावा करतोय, तुम्ही कशात कमी पडताय किंवा तुम्ही कसं लढताय, या सगळ्या संदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली। आम्ही देखील सुप्रियाताईंना त्या खासदार असल्यामुळं जे विधिवृत्तांत आहे, पहिला घटनाक्रम आहे, त्याचा एकदम सविस्तरपणे त्यांना सांगितलं की ही घटना कशी घडली, का घडली, त्याला जिम्मेदार कोण आहे, आणि त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यावर त्यांनी खंत व्यक्त केली की अशा पद्धतीनं हे व्हायला नको होतं पाहिजे, ज्या ती त्यावेळेस सगळे गुन्हे नोंद झाले असते तर ह्या पुढचा काही घटनाक्रम घडला नसता। मात्र जे निवेदन केल्यानंतर त्यांनी जो संताप व्यक्त केला एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातली गुंडगिरी संपली पाहिजे यासाठी देखील पाठपुरावा करणं असं देखील सांगितलं। खरंच ही जिल्ह्यातली गुंडगिरी कशी संपली पाहिजे आणि यासाठी आता काय नेमकं काय काय प्रयत्न केले गेले पाहिजे? यासाठी सामाजिक सलोखा, जे गाव आमचं जपतंय, एवढी मोठी गोष्ट होऊन सुद्धा गाव ज्या मार्गाने जातंय त्या किती संवेदना आहेत, तसंच सगळ्यांनी, सगळ्या जाती धर्मातील लोकांनी एकमेकाबद्दल सलोख्याचे संबंध तयार केले पाहिजेत। आणि ही घटना तर खूप मोठी आहे, पण आता आम्ही देखील का लढतोय तर अशा घटना परत या बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर कुठंच घडल्या नाही पाहिजे, असं देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। सुप्रियाताई मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं, तर नेमकं त्यांना भेटण्याच्या अनुषंगाने तुम्ही जे मुद्दे सांगितले, महत्त्वाचे 4-5 जे मुद्दे सांगितले होते, ते कुठले कुठले होते आणि आता त्या मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांनी कसा पाठपुरावा केला पाहिजे? आणि आम्ही मुद्दे हे सांगितले होते की काही त्यांनी पुढचे देखील मुद्दे सांगितले की जो तपास आहे इथल्या प्रशासनाचा, तो ठराविक काही 6 महिन्याच्या वर्षाचा न करता 2019 पासून हे कसं अराजकता माजवली गेलेली होती आजपर्यंत, त्याचा तपास झाला पाहिजे। जे इन्क्वायरी आहेत पहिल्या 8 दिवसातल्या, आम्ही प्रामुख्यानं तिथं बोलतोय, तर त्या 8 दिवसामधली इन्क्वायरी केली तरी सगळा ह्याचा सारांश कळतो हे कशामुळे घडलंय। काही CCTV फुटेज आहेत, काही ऑडिओ क्लिप आहेत, काही पेपर आहेत, काही FIR आहेत 28 मे पासूनचे, जिथल्या तिथं या यंत्रणेनं आज तीच यंत्रणा न्याय द्यायच्या भूमिकेत आहे आणि आज त्यावेळेस तीच यंत्रणा ही गुन्हेगारी प्रवृत्ती कशी वाढेल याकडे त्याच यंत्रणेनं काम केलेलं आहे, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। मात्र या संपूर्ण तुमच्या कुटुंबाच्या चर्चेसोबत आणि गावकऱ्यांच्या चर्चेसोबत पोलीस प्रशासनावरती मोठा आक्षेप होता, CDR काढले जावेत असं देखील सुप्रियाताईंनी देखील सांगितलं की या संपूर्ण पोलीस प्रशासनातले जे वरिष्ठ अधिकारी असतील, लहान अधिकारी असतील, सगळ्यांचे CDR काढले पाहिजेत। आम्ही ज्या भावना तुम्हाला आता 8 दिवसातल्या सांगितल्या का, त्याच सांगतोय आम्ही की त्या 8 दिवसात आणि त्याच्या अगोदर एक 6 महिने वर्ष इथले SP असतील, DYSP असतील, केज पोलीस स्टेशनचे PI असतील, यांचे CDR तपासा म्हणून गावकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे। कारण का, एका आरोपीचे, एका गुन्हेगारीचे, एका अपहरण करणारे, खंडणीखोरांचे कशासाठी एवढे फोन येत आहेत पोलीस स्टेशनला, कोणत्या कारणासाठी फोन येत आहेत, तर हे सगळे जे काही गुन्हे केलेले आहेत लोक, त्यांचे गुन्हे दडपण्यासाठी आणि जे काही लोक आहेत सर्वसाधारण त्यांच्यावर गुन्हे करण्यासाठी, एकमेव हे 2 कारणं आहेत आणि ते आता स्पष्ट देखील होते। मात्र आता शेवटी नेमकं ताईंकडून, सुप्रियाताईंकडून काय अपेक्षा असेल आणि जे सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला येऊन भेटतात, लढाई आता 70 दिवसाची झाली, 70 दिवसापासून तुमची कंटिन्यू ही लढाई चालू आहे, या लढाईत कसं सोबत असलं पाहिजे, का काही जण धरसोड करतात असं देखील पाहायला मिळतं, मात्र ही लढाई कशी टिकली पाहिजे, यांनी सहकार्य कसं केलं पाहिजे? माझे जे अनुभव आहेत त्याच्यात तर कोणी धरसोड करत नाही, कारण हा मुद्दा आमच्याकडे जरी कोणी विचारला की राजकीय कुठल्या काय झालं बाहेर, तरी आमच्या गावकऱ्यांनी आज तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे की देशमुख कुटुंबियासोबत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हे गाव कुठल्याही स्टेपला जायला तयार आहे, कुठलेही आंदोलन करायला तयार आहे, काही करायला तयार आहे, पण हे संविधानिक पद्धतीनं जे काही आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या मार्गाने आमचं गाव जात आहे। जे काही शिवछत्रपतींनी आचारविचार दिलेले आहेत, शिव शाहू फुले आंबेडकर यांची जी विचारधारणा आहे, या विचारधारणेतूनच हे गाव, हे कुटुंब न्याय मागणार आहे, त्याच्यासोबत सगळा समाज आहे। आदरणीय मनोजदादा आहेत,
आम्ही त्यांच्या पुढं त्यांच्या सगळ्यांच्या विचाराशिवाय आम्ही काही गोष्टी करणार नाहीत आणि आम्ही पुढे लढत राहू. सुप्रियाताईकडून काय अपेक्षा आहेत? ताईंनी सांगितलं हे आपल्याला इथपर्यंत येऊस तर माहीत नव्हतं की अमित शहा साहेबांची भेट घेतली. त्यांना ते काय शब्द दिलेले असतील त्यांनी शेअर केले नाहीत. कदाचित त्यांना अंमलबजावणी झाल्यावर त्यांना सांगायचं असेल की हे आम्ही बोललो होतो, तसा त्यांनी शब्द दिला असेल. ते गृहमंत्री आहेत केंद्रातले आणि त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं आम्हाला न्याय देता येईल त्याच्यासाठी काय करता येईल. त्यांनी मुख्यमंत्री साहेबांची देखील भेट घेतलेली आहे, ते देखील त्यांना सांगतील आणि न्यायाचीच अपेक्षा आहे. आम्ही त्यांना न्यायाविषयीच बोललेलो आहोत.